नमस्कार मित्रांनो, सान्वी सागर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत करंट अफेअर्स प्लस जी नवीन ॲडव्हर्टाईज आलेली आहे ती आपण ॲडव्हर्टाईज आधी आपण डिस्कस करणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण ऑक्टोबर मंथचे करंट अफेअर डिस्कस करणार आहोत. सो माझी अशी विनंती आहे की व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा की जेणेकरून तुम्हाला ह्याची इन्फॉर्मेशन आणि प्लस करंट अफेअर्सची इन्फॉर्मेशन या इन डिटेल्स तुम्हाला इन्फॉर्मेशन्स मिळणार आहेत ज्या एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या आहेत. आता आपल्याला बघायचं आहे वेकन्सी कशामध्ये निघालेली आहे. अर्थातच ते तुम्हाला माहिती आहे, बघितल्यानंतर तुम्हाला दिसते आहे इथे जलसंपदा विभागामध्ये अंतर्गत किती हजाराची निघालेली आहे. 4,497 इतकी काय पदभरतींची जाहिरात आउट झालेली आहे. सो ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता इथे आहे वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट बी, त्याच्यामध्ये 4 वेकन्सी आहे. त्याच्यानंतर निम्न श्रेणी लघुलेखक 19 आहे, कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक 14 आहे, भूवैज्ञानिक सहाय्यक 5 आहे, आरेखक हे 25 आहेत, सहाय्य आरेखक जे 60 आहेत, त्याच्यानंतर स्थापत्य अभियांत्रिक सहाय्यक जे 1,528 आहेत, प्रयोगशाळा सहाय्यक किती आहेत तर 35 आहेत, अनुरेखक आहेत 284, दप्तर कारकून म्हणजे एक क्लार्कच्या निगडीतच 430 आहे. नंतर मोजणीदार 758 आहे, कालवा निरीक्षक जे आहे ते 1,189 इतके आहेत. त्याच्यानंतर सहाय्यक भांडारपाल जे 138 आहेत आणि नंतर कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक 8 आहेत. अशी एकूण पदसंख्या किती आहे तर तुम्ही इथे बघू शकतात 4,497 एवढी पदसंख्या आहे. तर तुम्हाला याच्यामध्ये ज्याच्या ज्याच्या कॅटेगरीमध्ये तुमचं क्वालिफिकेशन एज्युकेशन क्वालिफिकेशन बसत आहे त्या त्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकतात. ठीक आहे. ऑनलाईन कसा भरायचा आहे तुम्हाला हा ऑनलाईन पद्धतीनेच भरायचा असणार आहे. ठीक आहे. अर्ज सुरू होण्याची तारीख त्यांनी म्हटलेली आहे 3 नोव्हेंबर 2023 पासून सुरू होत आहेत. आज काय तारीख आहे 2 आहे, उद्यापासून याचा फॉर्म ओपन होत आहेत. त्याच्यानंतर काय आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख किती आहे तर 24 नोव्हेंबर ही तुमची अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्याचप्रमाणे तुमची निवड प्रक्रिया म्हणजे तुमची एक्झाम ही कशी राहणार आहे तर ऑनलाईन बेसिसवरतीच असणार आहे. म्हणजेच तुम्हाला TCS पॅटर्नने एक्झाम किंवा तुमची IBPS पॅटर्नने एक्झाम होणार आहे. तर तुम्हाला दोन्ही पद्धतीने प्रिपरेशन करायचं आहे या एक्झामसाठी. तुम्हाला एक पोस्ट काढायची असेल तर आणि जर तुम्हाला वेबसाईट इथे त्यांनी मेन्शन केलेली आहे wrd.maharashtra.gov.in इथे जाऊन तुम्हाला गेल्यानंतर तुम्हाला इथे फॉर्म तुमचे ओपन्स होतील उद्यापासून. तर तुम्ही फॉर्म नक्की भरा, अर्ज करा आणि फॉर्म भरल्यानंतर महत्त्वाचं म्हणजे फॉर्म भरल्यानंतर फॉर्म हा डाउनलोड करा. त्याची जी काही रिसिप्ट असेल ती सुद्धा डाउनलोड करा. ठीक आहे. सध्या त्यांच्या साईटवरती एवढीच इन्फॉर्मेशन त्यांच्या PDF मध्ये अवेलेबल आहे. त्याच्यानंतर तुम्हाला फॉर्म फी भरायची असेल तर 1,000 रुपये आहे ओपन कॅटेगरीसाठी. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपण ही काय बघितलेली आहे जलसंपदा विभागाच्या अंतर्गत 4,497 ची पदभरतीची जाहिरात जी निघालेली आहे ती आपण डिस्कस केलेली आहे. सो जे कोणी असतील जे अप्लाय करण्यासाठी म्हणजे म्हणतात नाही का आणि तुमचं वयाची अट किती असणार आहे तर तुम्हाला 38 वर्ष ओपन कॅटेगरीसाठी आहे. सो सगळ्यांनी जास्तीत जास्त अप्लाय करा की जेणेकरून तुम्हाला ह्या पोस्टचा फायदा घेता येईल. ठीक आहे. आता आपण मूव ऑन होऊया नेक्स्ट जे आपलं ऑक्टोबरचे आपण करंट अफेअर्स घेत आहोत जे एक्झामच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचे आहेत. कारण की आपण ज्या तलाठी एक्झाम बघितलेल्या आहेत ज्या आपल्या सरळ सेवेच्या एक्झाम्स आता आपण देत आहोत सो त्याच्यामध्ये काय आहे करंट अफेअर्सचा मोठा पार्ट इथे गाजवला जात आहे. म्हणजे जर तुम्हाला 25 मार्काचं जर तुम्हाला GK असेल त्याच्यामध्ये 15 जवळपास हे क्वेश्चन्स 15 ते 10 क्वेश्चन्स तुम्हाला करंट अफेअर्स वरती बघायला मिळतात. सो बघूया आपलं पहिलं करंट अफेअर्स ऑक्टोबर महिन्याचं काय आहे तर गुजरातची पहिली हेरिटेज ट्रेन कोणी दाखवली तर तुमचं बरोबर उत्तर काय आहे तर नरेंद्र मोदी. सध्या कोण आपल्या ह्याच्यात राज्य करत आहे नरेंद्र मोदी. सो बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काय केलेलं आहे गुजरातच्या पहिल्या हेरिटेज ट्रेनला हिरवा कंदील दाखवलेला आहे. जी काय असणार आहे तर महत्त्वाचं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे इलेक्ट्रिक इंजिनने चालवली जाईल. काय इलेक्ट्रिक इंजिननी चालवली जाईल. MPSC साठी सुद्धा हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. जेव्हा तुम्हाला असं देणार हा क्वेश्चन देणार आणि ABC जेव्हा तुम्हाला देणार तुम्हाला ऑप्शन सिलेक्ट करायचे असतात. त्याच्यासाठी तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. नरेंद्र मोदींनी केलेला आहे हेरिटेज ट्रेनला ही कशावरती आहे ते इलेक्ट्रॉनिक इंजिनवरती चालणारी ही ट्रेन आहे. या ट्रेनचा आतील भाग कशा असणार आहे लाकडाचा बनवण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे 3 डबे असतील
ही ट्रेन एकता नगर आणि किंवा केवडिया जे अहमदाबादला जोडेल असं आहे ह्यांचं काय कशी असणार आहे 3 डबे जी एकता नगर किंवा त्यांनी केवडिया हे अहमदाबादला जोडेल असं सांगितलेलं आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्मारक स्टॅच्यू ऑफ युनिटी केवडियाचे काय आहे तेथे एक विशेष आहे. लक्षात तुम्हाला महत्वाचं ठेवायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट आता आपण बघूया आगरतळा आणि अखेरा रेल्वे प्रकल्प भारत आणि कोणत्या देशाशी संबंधित आहेत तर हे भारत आणि बांगलादेशशी संबंधित आहे. ठीक आहे. सो बघा काय महत्वाचा मुद्दा आहे ह्याच्यामध्ये तर आगरतळा आणि अखेरा रेल्वे प्रकल्प हा भारत आणि बांगलादेश दरम्यान रेल्वे जोडणारा हा प्रकल्प असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणि बांगलादेशचे पंतप्रधान कोण आहेत शेख हसीना हे आहेत यांनी काय केले संयुक्तपणे क्रॉस बॉर्डर रेल्वे प्रकल्पाचे उद्घाटन करणार आहेत आणि या रेल्वे लिंक प्रकल्पामुळे काय होणार आहे तर दोन्ही देशांमधील काय होणार आहे व्यापाराला चालना मिळणार आहे. महत्वाचं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर हे लॉन्च झाल्यानंतर आगरतळा आणि कोलकाता मार्गावरील प्रवासाचा वेळ जो 31 तासावरून किती तासावर येणार आहे 10 तासांवरती येणार आहे. ही महत्वाची बाब तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. काय जो आगरतळा आणि कोलकाता या मार्गावरील प्रवासाचा वेळ किती होता 31 तासाचा होता तो आता 10 तासांवरती येणार आहे. तुम्हाला महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे भारताचे पंतप्रधान कोण आहेत नरेंद्र मोदी आहेत. त्याचप्रमाणे बांगलादेशाचे पंतप्रधान कोण आहे शेख हसीना आहे. बांगलादेशाची ढाका काय आहे त्याची राजधानी आहे ढाका हे त्याचं चलन आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. जसं भारताचं रुपया आहे तसं तिथलं टक्का आहे. आणि इथे कुठे होणार आहे संयुक्तपणे कुठे आहे तर क्रॉस बॉर्डर रेल्वे प्रकल्पाचे उद्घाटन करतील. हे महत्वाचं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि त्याचप्रमाणे रेल्वे लिंक प्रकल्पामुळे दोन्ही देशांना काय होणार आहे व्यापाराला चालना हे महत्वाचं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट आता आपण बघूया 2023 सालचा प्रतिष्ठित बॅलन डी और पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे तर तो करण्यात आलेला आहे लिओन मेसी याला प्रदान करण्यात आलेला आहे. काय तर प्रतिष्ठित बॅलन डी ओर पुरस्कार. ठीक आहे. आता हे लिओन मेसी हे काय आहेत तर फुटबॉल तुम्हाला माहिती आहेत फुटबॉल मधले हे आहेत. तो फुटबॉलचे दिग्गज जे लिओन मेसी 2023 सालच्या प्रतिष्ठित बॅलन डी ओर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आता मेसीने विक्रमी 8व्यांदा लक्षात ठेवा 8व्यांदा बॅलन डी ओर पुरस्कार जिंकला आहे. कितव्यांदा जिंकलेला आहे 8व्यांदा. हे तुम्हाला महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे. फ्रान्समधील पॅरिसमधील थिएटर डू शॅटलेट येथे किती तर 67व्या बॅलन डी ओर पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. महत्वाचं तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे हा पॅरिसमध्ये फ्रान्स येथे आयोजित करण्यात आला होता. कुठे तर थिएटर डू शॅटलेट येथे आणि हा कितवा होता तर 67वा हा होता बॅलन डी ओर पुरस्कार. ठीक आहे. बॅलन डी ओर पुरस्कार हा फ्रेंच नियतकालिका फ्रेंच फुटबॉल द्वारे दिला जाणारा वार्षिक पुरस्कार आहे. सो हे महत्वाचा पॉइंट आहे तुमच्यासाठी मी डिस्कस केलेला आहे. सो लक्षात ठेवा आणि विसरू नका. आणि महत्वाचं म्हणजे जास्तीत जास्त शेअर करायला सुद्धा विसरू नका की जेणेकरून बाकीच्यांना सुद्धा याचा फायदा होईल. नेक्स्ट आता आपण बघूया गोव्यातील 37व्या राष्ट्रीय खेळामध्ये महिलांच्या 20 किमी रेस वॉक मध्ये नवीन राष्ट्रीय विक्रम कोणी केलेला आहे तर तो केलेला आहे प्रियंका गोस्वामी यांनी केलेला आहे. बरोबर उत्तर तुमचं काय आहे प्रियंका गोस्वामी आहेत. बघा ह्याची आपण थोडक्यात इन्फॉर्मेशन जाणून घेऊया. उत्तर प्रदेशाच्या लक्षात असू द्या ह्या कुठल्या आहेत उत्तर प्रदेशाच्या प्रियंका गोस्वामीने गोव्यातील 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महिलांच्या कितव्या तर 20 किमी रेस वॉक मध्ये नवा विक्रम केलाय. त्याने काय केलेलं आहे ही शर्यत जी रेस होती 1 तास 36 मिनिटे 35 सेकंदात पूर्ण केली. ठीक आहे. महत्वाचं लक्षात ठेवायचं 1 तास 36 मिनिटे 35 मिनिटात ही पूर्ण केली. महाराष्ट्राच्या तेजस अशोक शिरसने त्याने पुरुषांची 110 मीटर अडथळे असं होतं जे 13.80 सेकंदात पूर्ण करून नवा विक्रम राष्ट्रीय विक्रम
केला आहे. ठीक आहे, महत्वाचं तुम्हाला लक्षात ठेवायचं काय आहे, सो महाराष्ट्राचं सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तेजस शिरसे याने. ठीक आहे, किती ह्याचं होतं तर 110 मीटर ह्याच्यामध्ये, आणि किती तासात त्याने पूर्ण केलेलं आहे सेकंदामध्ये तर 13.80 सेकंदात त्यांनी पूर्ण केलेलं आहे. आणि जर तुम्ही 37व्या बघायला गेलं तर महिलांच्या 20 किमी रेसमध्ये कोण आहे, प्रियंका गोस्वामी या आहेत. नेक्स्ट आता आपण बघूया, दरवर्षी राष्ट्रीय एकता दिवस कधी साजरा केला जातो, तर तो केला जातो 31 ऑक्टोबरला राष्ट्रीय एकता दिवस हा साजरा केला जातो. कधी, 31 ऑक्टोबरला केला जातो. जो सरदार पटेल यांच्या जयंतीच्या दिवशी भारतात साजरा केला जातो. म्हणजे तुम्हाला महत्वाच्या 2 गोष्टी काय लक्षात ठेवायच्या आहे, तर सरदार वल्लभभाई पटेल यांच्याच ह्या वेळेस राष्ट्रीय एकता दिवस साजरा केला जातो, जो 31 ऑक्टोबरला केला जातो. PM मोदी यांनी गुजरातमधील केवडिया येथे राष्ट्रीय एकता दिन सोहळ्यात सहभागी झाले होते. ह्याच्यामध्ये हे सुद्धा महत्वाचा पॉइंट आहे यावेळेस, तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये कुठे हजर राहिले होते तर गुजरातमधील केवडियामध्ये. 2014 मध्ये भारत सरकारने सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून घोषित केली. महत्वाचा पॉइंट आहे, लक्षात असू द्या. 2014 मध्ये काय झालेलं आहे, भारत सरकारने सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकात्मता दिवस म्हणून घोषित केली. हे लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. महत्वाचं इयर कधीपासून, 2014 पासून केली. नंतर बघा, सरदार पटेल हे स्वतंत्र भारताचे काय होते, पहिले उपपंतप्रधान होते. महत्वाचे पॉइंट्स मी तुमच्यासाठी ह्याच्यामध्ये घेऊन आलेले आहेत, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि जास्तीत जास्त शेअर करा. ठीक आहे, बघा तुम्हाला लक्षात ठेवायचं महत्वाचा आहे हा प्रश्न. नेक्स्ट आता आपण बघूया, आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये 18,000 धावा पूर्ण करणारा 5वा भारतीय फलंदाज कोण ठरला आहे. बड ऑब्वियस ते ठरलेले आहेत आपले रोहित शर्मा, भारताचे कॅप्टन आहेत हे सध्याचे. ठीक आहे, एकदिवसीय विश्वचषक 2023च्या 29व्या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने काय केलं, एक मोठी कामगिरी केली. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 18,000 धावा पूर्ण करणारा हा कितवा खेळाडू ठरला आहे, फलंदाज ठरला आहे, 5वा ठरला आहे. ही कामगिरी करणारा रोहित हा जगातील, महत्वाचं लक्षात असू द्या, जगातील 20वा आहे आणि भारताकडून कितवा आहे, 5वा फलंदाज आहे. म्हणजे बॅट्समन जगामध्ये हा 20वा आहे आणि भारताकडून हा कितवा आहे, 5वा आहे. महत्वाचे पॉइंट्स आहेत, लक्षात ठेवायला विसरू नका. जगामध्ये 20वा आहे आणि भारताकडून कितवा, 5वा आहे. यावर्षी वन डे मध्ये 1000 धावा पूर्ण करणारा रोहित पहिला कॅप्टन ठरला आहे. महत्वाचं होतं ते लक्षात ठेवायला विसरू नका. नेक्स्ट आता आपण बघूया, इंडिया मोबाईल काँग्रेसची 7वी आवृत्ती कोठे आयोजित केली, तर ती केलेली आहे नवी दिल्लीमध्ये. कुठे, सो बघा नवी दिल्लीमध्ये आयोजित केलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काय केलं, नवी दिल्ली येथे इंडिया मोबाईल काँग्रेसच्या 7व्या आवृत्तीचे उद्घाटन केले. या कार्यक्रमामध्ये काय झालेलं आहे मित्रांनो, तर दूरसंचार उद्योगातील प्रमुख लोक अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रदर्शन करतील. कार्यक्रमादरम्यान काय होणार आहे, तर पंतप्रधान मोदींनी 100 500G लॅब्स उपक्रमचा भाग म्हणून संपूर्ण भारतातील शैक्षणिक संस्थांमध्ये स्थापना केलेल्या 100 5G वापर केस लॅबना पुरस्कार प्रदान केले. हे महत्वाचा पॉइंट आहे, एक्झामच्या दृष्टिकोनातून खूप IMP आहे, लक्षात घ्या. पंतप्रधान मोदींनी काय केलं, 100 5G लॅब्स उपक्रमाचा भाग म्हणून त्यांनी काय केलं, संपूर्ण भारतातील शैक्षणिक संस्थांमध्ये स्थापना केलेल्या 100 5G वापर केस लॅबना काय पुरस्कार दिलेला आहे, कारण हे इंडिया मोबाईल काँग्रेस 7वी आवृत्ती आहे, हे सुद्धा लक्षात असू द्या. नेक्स्ट बघा, भारतीय हवाई दलाच्या कमांडर्सच्या 2 दिवसीय परिषदेचे उद्घाटन कोणी केले, तर ते उद्घाटन केलेलं आहे राजनाथ सिंह यांनी केलेले आहे. बरं, महत्वाचा आपल्याला की पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. नवी दिल्ली येथे हवाई दलाच्या कमांडर्सच्या 2 दिवसीय, महत्वाचं आहे बघा, लक्षात ठेवा विसरू नका, 2 दिवसीय परिषदेचे उद्घाटन संरक्षण मंत्री, जे आपले संरक्षण मंत्री कोण आहेत, राजनाथ सिंग यांनी केले. हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. यावेळी हवाई दलाचे प्रमुख एअर
चीफ मार्शल कोण होते, कोण आहेत तर VR चौधरी. हे लक्षात तुम्हाला महत्वाचं आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल VR चौधरी यांनी संरक्षण मंत्र्यांच्या हवाई दलाच्या ऑपरेशन सज्जतेची माहिती दिली. ठीक आहे, सो महत्वाचं तुम्हाला हे लक्षात ठेवायचं. आणि ही परिषद दर 2 वर्षांच्या अंतराने आयोजित केली जाते. हे सुद्धा तुम्हाला महत्वाचं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. ही परिषद कधी आयोजित केली जाते? 2 वर्षाच्या अंतराने केली जाते. महत्वाचं काय आहे? नवी दिल्लीमध्ये झालेली आहे आणि 2 दिवसाच्या याच्यामध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केली. आणि त्यावेळी हवाई दलाचे प्रमुख जे एअर चीफ होते कोण आहेत? VR चौधरी यांनी ह्याचं ऑपरेशनला सज्जतेची माहिती दिली. ठीक आहे, हे महत्वाचं लक्षात ठेवा. नेक्स्ट आता आपण बघूया राजकारणी जे ली के किंग यांग यांचे निधन झाले ते कोणत्या देशाचे माजी पंतप्रधान होते? तर ते होते चीन या देशाचे होते. कोणत्या? चीन या देशाचे होते. नाव लक्षात ठेवा. ली, असं ली वगैरे आलं ना तर ते तुम्ही ते लक्षातच ठेवा. ली केंग केकियांग. हे आहे. आता बघा, भारताचा शेजारी देश कोण आहे? चीन. हा, भारताच्या शेजारीच आहे ना, तुम्ही मॅप मध्ये बघाल तर चीन आहे. आणि त्याचे माजी पंतप्रधान जे ली के किंग यांग यांच्या वयाच्या कितव्या? तर 68व्या वर्षी काय झालेलं आहे? निधन झालेलं आहे. आता न्यूज रिपोर्टच्या नुसार काय म्हणण्यात आलेलं आहे की जे हे ली केंग यांग काही काळासाठी शंघाईमध्ये काय करायला गेलेले? सुट्टी घालवत होते शंघाईमध्ये. आणि तिथे त्यांना काय झालं? हार्ट अटॅक आला आणि त्यामुळे त्यांचं निधन झालं, असं त्यांचं म्हणणं आहे न्यूज रिपोर्टर्सच्या मते. आता केकियांग यांनी 2013 ते 2023 पर्यंत चीनचे पंतप्रधान म्हणून काम केले. हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचंय. आणि ते चीनच्या सत्ताधारी कुठल्या? तर कम्युनिस्ट पक्षाचे नेते होते. हे महत्वाचं लक्षात असू द्या. आपल्याला MPSCच्या मेन्स मध्ये तर हे येणारच येणार आहे. आणि आपली कोणत्याही पेपर बघा, करंट अफेअर्स आता रिसेंट वालेच विचारले जातात. सो आपला भर तिथेच आहे. नेक्स्ट आता आपण बघूया कोणत्या भारतीय खेळाडूने आशियाई पॅरा गेम्स मध्ये 50 मीटर रायफल्स SH1 स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले? कोणी जिंकलेले आहे ते? तर ते जिंकलेले आहे सिद्धार्थ बाबूने जिंकलेले आहे. बघा, आता थोडी इन्फॉर्मेशन ह्यांच्याबद्दल पण आपण जाणून घेऊया. सिद्धार्थ बाबूने आशियाई पॅरा गेम्स 50 मीटर रायफल SH1 स्पर्धेमध्ये काय केलेलं आहे? सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. बरं, आता ही कधी आयोजित झाली होती? तर 26 ऑक्टोबर रोजी झालेल्या आशियाई पॅरा गेम्स मध्ये सर्वाधिक पदे जिंकून भारतीय पॅरा ॲथलेटिक्स मध्ये काय झालेलं होतं? इतिहास रचलेला आहे. त्याच्यामध्ये बघायला गेलं तुम्ही तर 18 सुवर्ण पदक म्हणजे 18 गोल्ड मेडल मिळालेले आहेत. सुवर्ण पदक सुवर्णासह देशाच्या पदकांची संख्या 82 वर गेली आता. ठीक आहे, 18 काय मिळालेले आहे आपल्याला? गोल्ड मेडल मिळाले. त्यामुळे काय झालेलं आहे? 82 वर आपली पदकांची संख्या गेली. याआधी 2018च्या आशियाई पॅरा गेम्स मध्ये भारताने 72 पदे जिंकली होती. महत्वाचा की पॉइंट आहे, तुम्हाला तिथे प्रश्न असेच विचारले जाणार. आत्ता नाही, आत्ताचं आणि प्लस मागचं, तर तुम्हाला 2 वेळेचं लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे मी त्या दोन्ही दृष्टिकोनातून तुमच्यासाठी इन्फॉर्मेशन आणलेली आहे की 2018 मध्ये आशियाई पॅरा गेम्स मध्ये भारताने किती पदके जिंकली? तर 72. आणि आता किती जिंकलेली आहेत? 82. तब्बल 10 पदकांनी त्यांची आपल्या देशाची काय वाढ झालेली. आणि आता किती? 18 गोल्ड मेडल मिळालेले आहेत. ठीक आहे, हे महत्वाचे असे आपण काय घेतलेले आहेत? करंट अफेअर्स घेतलेले ऑक्टोबर मंथचे, जे एक्झामच्या रिलेटेड खूप महत्वाचे आहे. आणि हा फॉर्म भरायला तुम्ही नक्की विसरू नका, कारण की महत्वाचे आहेत. जास्तीत जास्त व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुमच्या टेलिग्राम ग्रुपवरती, व्हॉट्सॲपवरती तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा की जेणेकरून त्यांना सुद्धा ही इन्फॉर्मेशन मिळेल आणि त्यांना सुद्धा माहिती मिळेल ह्याच्याबद्दल आणि तेही इथे अप्लाय करतील. ठीक आहे, आणि थँक्यू फॉर वॉचिंग.